जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवार आज 1 जून रोजी कर्जत तालुक्यातील नागरिकांना मोठा वीज संकटाचा सामना करावा लागलाय. पहाटे झालेल्या एका अपघातामुळे कडाव, कशळे, खांडस, सुगवेसह सुमारे 70 गाव आणि वाड्यांचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झालाय. दुपारी 4 वाजेपर्यंत अनेक भाग अंधारातच असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार खडी भरून जाणाऱ्या एका ट्रक चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत कळंबोली येथून कशळे पॉवर हाऊसला वीज पुरवठा करणाऱ्या महत्वाच्या विद्युत खांबाला जोरदार धडक दिली आहे. या धडकेत खांब वाकलाय तर वीज वाहक तारा तुटल्याने संपूर्ण फिडर बंद पडलाय. परिणामी कशळे फिडरवरील 70हून अधिक गावांचा वीज पुरवठा पहाटेपासून ठप्प झालाय. आधीच उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे नागरिक हैराण झालेले असताना दिवसभर वीज नसल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. घरगुती कामे, पाणी पुरवठा, लघु उद्योग, दुकाने, वेल्डिंग व्यवसाय, दूध शीतकरण केंद्रे तसेच विजेवर अवलंबून असलेले अनेक व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालेत. अनेकांचा दिवसाचा रोजगार बुडालाय. वीज नसल्याने दवाखान्यातील रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि मुलांना प्रचंड त्रास सहन करावा लागलाय. उकाड्याने जीव मेटाकुटीला आला असतानाच नागरिकांना ना पंख्याची सुविधा मिळाली ना पाण्याची. त्यामुळे गावागावातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळपासून युद्ध पातळीवर दुरुस्तीची कामे हाती घेतली असली तरी दुपारी 4 वाजेपर्यंत अनेक गावांचा वीज पुरवठा पूर्ववत होऊ शकला नव्हता. तुटलेले खांब, तारांची दुरुस्ती आणि संपूर्ण यंत्रणा सुरळीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आणि खर्च करावा लागला. स्थानिक नागरिकांच्या मते या संपूर्ण घटनेला निष्काळजी ट्रक चालक जबाबदार आहे. त्याच्या बेफिकीर वाहन चालकामुळे हजारो नागरिकांना त्रास सहन करावा लागला असून सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे महावितरण आणि पोलीस प्रशासनाने संबंधित ट्रक चालकावर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. अगोदरच वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे महावितरणाच्या कारभाराबाबत नाराजी वाढत असताना आजच्या घटनेने नागरिकांचा संयम संपत चालल्याचे चित्र दिसत आहे. एका चालकाच्या निष्काळजीपणामुळे संपूर्ण परिसर वेठीस धरला गेला असून यापुढे अशा घटनांवर कठोर कारवाई न झाल्यास नागरिक आंदोलनाचा इशारा देत आहेत.